दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉक्टर संजय डी पाटील, कुलपती डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर, कुलपती डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ तळसंदे, कुलपती डी.वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आकुर्डी, अध्यक्ष डी.वाय. पाटील ग्रुप, आमदार सतेज डी पाटील, उपाध्यक्ष डी.वाय. पाटील ग्रुप, आमदार ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त डी.वाय. पाटील ग्रुप, पृथ्वीराज संजय पाटील, विश्वस्त डी.वाय. पाटील ग्रुप, तेजस सतेज पाटील, विश्वस्त डी.वाय. पाटील ग्रुप। पोळी, खीर आणि गरम भात, त्यावर चितळे तुपाची धार। सणासुदीला हाच सात्विक आहार। आजच घरी आणा चितळे तूप, शुद्ध, साजूक आणि कणीदार। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास दिल्ली येथील इंडियन डेअरी असोसिएशन पश्चिम विभाग या दुग्ध व्यवसायातील शिखर संस्थेमार्फत जाहीर झालेला महाराष्ट्रातील अतिउत्कृष्ट दुग्ध प्रकल्प हा मानाचा पुरस्कार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथे झालेल्या दुग्ध व्यवसायावरील राष्ट्रीय परिषदेत प्रदान करण्यात आला। गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे व कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी हा पुरस्कार स्वीकारला। याच कार्यक्रमामध्ये गोकुळशी संलग्न असलेल्या मनाली सहकारी दूध संस्था पेदरेवाडी या संस्थेच्या महिला दूध उत्पादक सौ लता उत्तम रेडेकर यांना बेस्ट वुमन फार्मर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। पुरस्कार वितरण प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की दुग्ध व्यवसायामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने दुधाचे उत्पादन खर्च कमी करून जनावरांची उत्पादकता वाढवल्याने दुग्ध व्यवसाय फायदेशीर होऊ शकतो। याचे यशस्वी उदाहरण गोकुळ दूध संघ आहे। विदर्भातील 11 जिल्ह्यांचे मिळून दिवसाला 5 लाख लिटर पर्यंत संकलन आहे। त्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यातील एकट्या गोकुळचे दूध संकलन 20 लाख लिटर पर्यंत आहे। हे कौतुकास्पद असून गोकुळमुळे पश्चिम महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायाला चालना मिळण्यास मदत झाली आहे। गोकुळसारखे दुग्ध व्यवसायातील भरीव काम विदर्भ मराठवाड्यात झाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आणि गोकुळ परिवारातील सर्वांचेच पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले। यावेळी संघाचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना गोकुळचा 2023-24 सालचा वार्षिक अहवाल दिला। यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी अहवालाच्या मुखपृष्ठ संकल्पनेचे तसेच गोकुळच्या एकूणच कामगिरीचे भरभरून जाहीर कौतुक करून गोकुळ दूध प्रकल्पास भेट देण्याची इच्छा व्यक्त केली। यावेळी गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे म्हणाले की गोकुळ दूध संघास मिळालेला हा पुरस्कार म्हणजे दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक, अधिकारी, कर्मचारी व सर्व संबंधित घटक यांच्या कष्टाचा सन्मान आहे। या पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी ICARचे उपमहासंचालक डॉक्टर राघवेंद्र भट्ट, NDDBचे चेअरमन मिनेश शहा, इंडियन डेअरी असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर RS सोदी, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन पाटील, डॉक्टर SR गडाख, डॉक्टर इंद्रमणी, डॉक्टर RRB सिंग, डॉक्टर प्रशांत कुमार पाटील, IDAचे चेअरमन डॉक्टर प्रजापती, डॉक्टर पारेख, डॉक्टर प्रशांत वासनिक आदी प्रमुख मान्यवरांसह महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दीव दमण या राज्यातील दूध संघाचे प्रतिनिधी व दूध शेतकरी, दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।